एक लाईफमधला एक वाईट प्रसंग या मंदिरापासून मी काढलेला आहे. त्याच्यामुळे या मंदिराला तर मी कधी विसरणार नाही, कारण इथूनच सुरुवात केली आपण आपल्या यूट्यूब जर्नीची. कारण बघा कसली मस्त मस्त बोटी आहे तिथं येण्यासाठी. खरंच लय मस्त आहे, नक्की व्हिजिट करा. वडपौर्णिमा असते ना, त्या वडपौर्णिमेला हा असा विषय झाला की गुड मॉर्निंग मित्रांनो, मी गणेश टोले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण मी पुण्याला चाललो होतो आणि 2 तास होते, कारण सरकारी ऑफिस काय 10च्या पुढं उघडतात. 8-8:30ला निघत होतो. त्याच्यामुळं म्हणलं चला आपली ऐतिहासिक वास्तू आहे वाघेश्वर मंदिर, आणि वाघोलीतले सर्वात जुनं मंदिर म्हणजे वाघेश्वर मंदिर, त्याचीच आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार. मी तिथं आलोय. हे बघा मागच्या साईडला वाघेश्वर मंदिर दिसत असेल तुम्हाला, मागच्या साईडला आहे. आणि समोर गार्डन आहे, म्हणजे सॉरी तळ आहे, त्याच्यात मासे वगैरे आहेत, ते पण दाखवणार आहे. आणि दर्शन तर करू, परत बाकीचं स्ट्रक्चर दाखवतो, पिलाजीराव जाधवांची समाधी दाखवतो आणि मंदिराचे स्ट्रक्चर पण दाखवतो. आज काही वेगळं नाही, फक्त एक मंदिर आपल्या गावात आहे तेच दाखवणार आहे. वाघेश्वराचं मंदिर आहे तेच दाखवतो. चला. महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद राम. आणि इकडं बोटिंग पण चालू आहे. कोणी व्हिजिटला आलं तर नक्की व्हिजिट करा. हे बोटिंगचा तारफ आहे नाही का, हे पहा दिसत असेल. हे बोटिंगच्या बोट आहेत, ही एक परत शूट पण दाखवतो नाही का तुम्हाला. सगळ्यात मोठं तळ आहे वाघोलीतलं, आणि आता 2-3 वर्षापूर्वी काम झालं या तळ्याचं. आता परत बांधून घेतलंय. हे बघा कसली मस्त मस्त बोटी आहे तिथं येण्यासाठी. खरंच लय मस्त आहे, नक्की व्हिजिट करा मित्रांनो. मंदिराचं दर्शन झालं. या साईडला पिलाजीराव जाधवांची समाधी दाखवतो तुम्हाला. हे बघा
पिलाजीराव चांगोजीराव जाधवराव यांचे स्मारक क्षेत्र. तर तिकडून आपण या साईडला चाललो आहे. आता कार्यक्रमामुळं आणि महाशिवरात्रीमुळं हे सगळं बांधकाम केलेलं आहे. आणि तिथं त्यांची समाधी आहे समोरच्या साईडला जे दिसत असेल ते इथं. आणि त्यांनी बांधलेलं त्यांचं हे इकडं मंदिर पण बांधलेलं आहे या साईडला. वर साईडला तुम्हाला धावतो. परमिशन नाही पण शूट घ्यायला लागेल आपल्याला. हे पहा त्यांची राजमुद्रा पण आहे. तिथून आपण खाली आल्याच्या नंतर तुम्हाला एक माझ्या आठवणीतला गोष्ट सांगणार आहे. या साईडला पाण्याचं तळं वगैरे आता बांधकाम केलंय. तिथं रामेश्वर शास्त्री यांची समाधी या साईडला. आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर इकडं वडाचं झाड आहे, तुम्हाला दाखवतो. आणि तिथून आपण एंड करू. या साईडला वडाचं झाड आहे बघा, तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर दिसून. हे वडाचं झाड. इथं माझी अशी आठवण आहे की काय झालं, ते वड पौर्णिमा असते ना, त्या वड पौर्णिमेला असा विषय झाला की इथं मी आलो होतो. मम्मी कोण जायचा कार्यक्रम चालू होता. मी साईडला उभा होतो विमानतळ. मी साईडला उभा होतो आणि तिथले एक पुजारी आले आणि त्यांना वाटलं की मीच आंबा उचलला तिथला. तर त्यांनी मलाच इथं पायावर काठी मारली आणि रडलो. मग मम्मीने लय भांडणं वगैरे केली. ही एक आठवण होती इथली. आणि दरवर्षी महाशिवरात्र वगैरे असेल तर आम्ही कंटिन्यू यायचो इकडं. आणि पलीकडच्या साईडलाच माझी शाळा आहे तर तिथून यायचो. मित्रांनो, दर्शन पण झालंय आणि इथं माझ्या छोट्या मोठ्या आठवणीत नाही का. तर मी जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा थोडीफार घरात किरकिर झाली किंवा पुढं काय झालं सिच्युएशन म्हणजे खराबच येते. एवढे काय पैसे वगैरे आपल्याकडे नसायचे आणि मग असं चिडचिड व्हायचं मन. मग मी या ठिकाणी मंदिरात पैसे पलीकडं तुम्हाला जे गार्डन दाखवलं म्हणजे तळं दाखवलं त्या साईडला मी येऊन बसायचो. तर आणि इथं हरिपाठ वगैरे असायचा साप्ताहिक सोहळा. आता तिकडच्या साईडला केलेला आहे पलीकडच्या साईडला. आणि खूप आणि इथं पहिलं कसं तळं गार्डन वगैरे होतं पण आता सर्व स्ट्रक्चर चेंज करून टाकले. तर सांगायचा मुद्दा हाच की एक लाईफमधला एक वाईट प्रसंग या मंदिरापासून मी काढलेला आहे. त्याच्यामुळं या मंदिराला तर मी कधी विसरणार नाही. कारण इथूनच सुरुवात केली आपण आपल्या यूट्यूब जर्नीची. कारण मी इथंच असंच निवांत आलो होतो आणि बसल्या काहीच तेव्हा वेळेस काय छोटा मोबाईल होता. तेव्हा मी साधं शूट करायचो, असं शूटिंग वगैरे फोटो काढायचो साधे आपले स्वतःचेच. पण मग एक काळ असा येऊन गेला की यार काहीतरी लाईफमध्ये केलं पाहिजे. त्यासाठी आपण मग इथूनच सुरुवात केली. चला म्हणलं जे होईल ते होईल. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या साईडला एकदम शांत वातावरण आहे. आणि तुम्ही कधी जर वाघोली नगरीमध्ये आला किंवा पुणेनगर हायवेला आले तर नक्की तुम्हाला या वागेश्वर मंदिराची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आता त्यातली त्यात गाव वाघोली नगरी महानगरपालिकेत गेल्यामुळं अजूनच इथं बांधकाम वगैरे केलं जाईल नाही का. तर त्यासाठीच मी तुम्हाला दाखवण्यासाठी की चला बाबा आपण वाघोलीत म्हणजे मी सारखं येतो पण शूट दाखवत नाही काय नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला आज एक व्हिडिओ दाखवू. तर तिथून पुढं आपण पुढचं पण पॅसेज दाखवतो तुम्हाला. पिलाजीराव जाधव हे काय होते त्यांचं पण सांगतो की पिलाजीराव जाधवांना वाघोली परगणा वतनावर दिला होता. आणि ते पिलाजीराव जाधवांनी इथलं स्ट्रक्चर वगैरे पलीकडच्या साईडला मंदिर आहे पिलाजीराव जाधवांचं. आणि जे हे मंदिर आहे ते पांडवकालीन मंदिर आहे. ऐतिहासिक वास्तू असल्यामुळं वाघोली नगरीत कंटिन्यू या मंदिरावर कंटिन्यू गर्दी असतेच. आणि या साईडला पण भाविक भक्तांची गर्दी दिसत असेल. आता अखंड हरिपारायणचा अखंड सोहळा चालू होता त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात अशी गर्दी होती. आणि महाशिवरात्रीला सर्वात मोठा कार्यक्रम केला जातो या ठिकाणी नाही का. तर मंदिराचा आता आतमधून पण आणि योगायोग असा की आज वागेश्वर महाराजांचा जो चांदीचा मुखवटा आहे
गावातले सेलिब्रिटी आहेत त्यांनी मुखवटा बनवलेला आहे. तो 21 किलो का काहीतरी चांदीचा तो मुखवटा आहे. आणि योगायोगाने आपल्याला तो शूटमध्ये पाहता आला. तर सर्वांचं जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इथंच थांबतो. धन्यवाद. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत जातील. तर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी इथंच थांबतो. तर धन्यवाद.